कलाकारांचा आविष्कार ढोल पथकामध्ये सज्ज आहे सगळी टीम। त्या ढोल पथकाची शिवाय कलाकार देखील या ढोल वादनाचा आनंद घेत आहेत। एरवी शूटिंग मध्ये व्यस्त असतात ही कलाकार मंडळी, मात्र आता या गिरगावच्या यात्रेमध्ये सहभागी होऊन या ढोल पथकाचा आनंद घेत आहेत, ढोल वादनाचा आनंद घेत आहेत आणि त्याच वेळी या वातावरणामध्ये एक वेगळा उत्साह घेऊन ही माझी खात्री आहे ही कलाकार मंडळी नक्कीच पुन्हा एकदा आपल्या शूटिंगला व्यस्त अशा शूटिंगला जातील। 10-12 तास शूटिंग करत असतात वेळोवेळी, मात्र आज एक वेगळा उत्साह वेगळा आनंद हा लुटण्यासाठी ही गिरगावच्या ध्वजपथकामध्ये ही मंडळी आलेली आहेत। गिरगावचं हे ध्वजपथक मुंबईतलं सर्वात जुन्या ध्वजपथकांपैकी एक मानलं जातं। जवळपास 2005च्या सुमारास याची सुरुवात झालेली होती ते हे ध्वजपथक, आणि ज्याच्यामध्ये अर्थातच कलाविष्कार आता हा सादर होतोय भव्य रांगोळीच्या साक्षीने। गिरगावचा हा चौक जिकडे मोठ्या प्रमाणात गर्दी आपण या स्वागत यात्रेच्या निमित्ताने बघत असतो, आणि त्याच या चौकामध्ये वेगवेगळ्या वयोगटातली मंडळी खास करून तरुणाई मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थित आहे। वेगवेगळ्या भागातून मुंबईच्या लोक आलेले आहेत आणि तिकडेच ही कलाकार मंडळी देखील आली आहेत आपल्या लाडक्या फॅन्सना चाहत्यांना भेटायला आणि त्याचवेळी ढोल पथकाचा आनंद घ्यायला। तर असं हे गिरगावचं वातावरण, भारलेलं वातावरण, जिकडे आता अर्थातच टॉवर संस्कृती देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र चाळ आणि टॉवरचा हा संगम आणि त्याच ठिकाणी हे गिरगाव मध्ये हे वातावरण आपल्याला बघायला मिळते। पुन्हा एकदा अंजलीकडे जाऊया। अंजली, अश्विन, माझ्यासोबत स्टार प्रवाहाची टीम आहे आणि स्टार प्रवाह सध्या एक नवीन सिरियल येते ती म्हणजे आनंदी। त्याची अभिनेत्री म्हणजे जाई खांडेकर आपल्यासोबत आहे। जाई, पहिली मालिका येते मराठी चित्रपट आणि तू नाटकही करतेस, काय सांगते? मी खूप खूप खुश आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक नवीन अशी कलाकृती घेऊन येते त्याबद्दल खूप आनंद वाटतोय। आणि 9:30 वाजता स्टार प्रवाहावर सोमवार ते शुक्रवार। कधी येतो? 30 मार्च पासून। आणि काय तुझा काय त्यामध्ये रोल असणार आहे? काय? मी आनंदीचीच भूमिका करते आणि आनंदी खरं तर एक अंध मुलगी आहे, पण तिचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, खूप ऊर्जा देणारा आहे, त्यामुळे खूप खूप चॅलेंजिंग पण खूप सकारात्मक अशी भूमिका आहे। तर तुला या गुढीपाडव्यातून एक तुझ्या नव्या सिरियलसाठी एक नवीन ऊर्जा मिळते आणि तुझा पहिला पाडवा आहे या गिरगावामध्ये, त्याबद्दल काय सांगते? खूप खूप छान भव्य दिव्य असा सगळा कार्यक्रम आहे आणि खूप इतकी एक्साइटमेंट आहे खरं तर इथे येण्यासाठी, त्यामुळे खूप एक्साइटेड। आणखी कलाकार आपल्यासोबत स्टार प्रवाहाचे, काय सांगशील? खूप मजा येते, जल्लोष, नवीन वर्षाची सुरुवात जशी धूमधडाक्यात व्हायला हवी तशीच होते, त्यामुळे आम्ही खूप मजा घेतोय। आणि पहिला गुढीपाडवा आहे। हो, लग्नानंतरचा पहिला पाडवा। हो, लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे। खूप उत्साह आहे आणि तोच उत्साह इथे घेऊन आले आणि इथून माझ्या मते डबल उत्साह घेऊन घरी जाणार आता। ढोल वादन सुरू आहे, येतो पहिल्यांदा वाजवते, पण कॉन्फिडन्स जास्त दिसतोय। यायला पाहिजे, मला असं वाटतं। आपण करू शकतो, इथे आपण जिंकतो, पण तो ओव्हर कॉन्फिडन्स नसावा। मला वाटलं मला जमेल, लगेच मी ढोल घेतला आणि वाजवायला सुरुवात केली। थोडं वादन करून दाखव। सो एवढा कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं तू इकडे आली आहेस, पुरं तुमची टीम आली आहे, काय सांगशील? खूप मजा येते, आमचा परिवार सगळा इथे आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।